मोबाईलचा बेसुमार वापर, मैदानी खेळांमधील कमी रुची या विविध कारणांमुळे बहुतांश मुलांमध्ये लघुदृष्टीदोष मायोपिया निर्माण झाल्याने चष्मा लावावा लागत आहे. शिवाय यावर उपाययोजना न केल्यास येत्या 10 वर्षात या दोषाचे प्रमाण 50% वाढण्याची भीती नेत्ररोग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मोबाईलचा अतिवापर, खाण्यातील अनियमितता, मैदानी खेळांचा अभाव या कारणांमुळे या दोषाची लागण होत असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. आशिया खंडात सिंगापूर, कोरिया आणि जपान या देशात लघुदृष्टीदोष असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. भारतात 2030 पर्यंत 40% मुलांना लघुदृष्टीदोष होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वयाच्या 3 ते 18 वर्षे कालावधीत मुलांमध्ये लघुदृष्टीदोषाची समस्या वाढत आहे. लघुदृष्टीदोष म्हणजे काय? तर सतत जवळचे पाहत असल्याने हळूहळू दूरचे दिसणे बंद होते. यालाच लघुदृष्टीदोष असे म्हणतात. लघुदृष्टीदोषाची लक्षणे काय असतात? तर मुलांना शाळेमध्ये फळ्यावर लिहिलेले दिसत नाही, टीव्ही जवळ जाऊन पाहणे, मोबाईल किंवा पुस्तक तोंडासमोर धरून पाहणे, डोळ्यातून पाणी येणे, सतत डोळे चोळणे आदी लक्षणे यात दिसून येतात. लहान मुलांमध्ये लघुदृष्टीदोष निर्माण झाल्यावर त्यांच्या चष्म्याचा क्रमांक हा -3 इतका असतो. मात्र वाढत्या वयाप्रमाणे चष्म्याचा क्रमांक वाढून त्यांच्या डोळ्यांच्या पडद्याला इजा पोहोचून कायमचे अंधत्व येण्याची शक्यता असते. तसेच ग्लुकोमा व मोतीबिंदूसारखे नेत्रविकार होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल मुठे यांनी काय सांगितले याबाबत पाहूयात.